नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रकाश वेद या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत की काइनमास्टर व्हिडिओ एडिटिंग ॲपने कशाप्रकारे व्हिडिओला आपण एडिट करू शकतो ते. तुम्हाला काइनमास्टर हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरमधून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. मी ऑलरेडी हे काइनमास्टर ॲप इन्स्टॉल केलेलं आहे. हे काइनमास्टर ॲप इन्स्टॉल केल्याच्यानंतर तुम्हाला हे ओपन करायचं आहे. याच्यावर क्लिक करून काइनमास्टर ॲप ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारचं क्रिएट नाऊचं बटन दिसेल. हे क्रिएट नाऊ बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला. क्रिएट नाऊ बटनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे प्रोजेक्टचं नाव तुम्हाला जे द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता. आणि इथे खाली वेगवेगळ्या प्रकारचे ॲस्पेक्ट रेशोज दिलेले आहेत. ते ॲस्पेक्ट रेशो तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे टेलिग्रामसाठी, इंस्टाग्रामचा व्हिडिओ बनवण्यासाठी आणि यूट्यूबचा व्हिडिओ बनवण्यासाठी असे वेगवेगळ्या प्रकारचे ॲस्पेक्ट रेशो दिलेले आहेत. यूट्यूबचा व्हिडिओ बनवण्यासाठी 16:9 हा ॲस्पेक्ट रेशो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि ते खाली जे काही क्रिएट बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्रिएट बटनवर क्लिक केल्यानंतर इथे एक मीडिया सेक्शन ओपन होईल. इथून तुम्हाला तुमचे जे काही व्हिडिओज आहेत ते इथून तुम्हाला इथे इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. मी 2 व्हिडिओज इथे इम्पोर्ट करून घेतो. तुम्ही हवे तितके व्हिडिओज इथून इम्पोर्ट करून घेऊ शकता. त्याच्यानंतर सपोज तुम्हाला व्हिडिओमधील काही सुरुवातीचा भाग कट करायचा आहे, तर तुम्हाला ही टाईमलाईन तिथपर्यंत घेऊन यायची आहे जिथपर्यंतचा तुम्हाला भाग कट करायचा आहे तिथपर्यंत. आणि इथे वर बघू शकता तुम्ही ट्रिम और स्प्लिट हे जे ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन होईल. याच्यामध्ये ट्रिम लेफ्ट म्हणजे या व्हिडिओच्या टाईमलाईनच्या डाव्या साईडचा भाग कट होईल. ट्रिम राईट म्हणजे टाईमलाईनच्या उजव्या साईडचा भाग कट होईल. स्प्लिट म्हणजे हा व्हिडिओ 2 भागांमध्ये विभागला जाईल. आपल्याला डाव्या साईडचा भाग कट करायचा आहे तर आपण ट्रिम लेफ्ट या बटनवर क्लिक करून डाव्या साईडचा भाग कट करू शकतो. सपोज आता तुम्हाला वाटतं आहे की हा भाग आपण कट करायला नको होता, तर तुम्ही याला रिव्हर्ट पण करू शकता अँडू बटनवर क्लिक करून. तर या अँडू बटनवर क्लिक केल्यानंतर तो जो काय कट केलेला भाग आहे तो पुन्हा आलेला आहे. सपोज व्हिडिओच्या एकदम शेवटचा काही भाग तुम्हाला कट करायचा आहे, तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला इथे यायचं आहे आणि या टाईमलाईनला तिथपर्यंत सेट करायचं आहे जिथून तुम्हाला भाग कट करायचा आहे. तर आपण या टाईमलाईनला तिथपर्यंत सेट करत आहोत. आता पुन्हा तुम्हाला इथे ट्रिम ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ट्रिम राईट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पाहू शकता उजव्या साईडचा भाग कट झालेला आहे. अनडू करण्यासाठी आपण या बटनवर क्लिक करून तो पुन्हा परत आणू शकतो. सपोज तुम्हाला व्हिडिओच्या मधला काही भाग कट करायचा आहे. सपोज मला हा इथून इथपर्यंतचा भाग कट करायचा आहे, तर स्टार्टिंग पॉईंट तुम्ही येथे सिलेक्ट करायचा आहे व्हिडिओचा आणि ट्रिम ऑप्शनवर क्लिक करून स्प्लिटवर क्लिक करायचं आहे. पाहू शकता इथे 2 भागांमध्ये व्हिडिओ विभाजित झालेला आहे. टाईमलाईन तुम्हाला समोर घ्यायची आहे जिथपर्यंतचा भाग कट करायचा आहे तिथपर्यंत आणि पुन्हा तुम्हाला इथे स्प्लिटवर क्लिक करायचं आहे. पाहू शकता तुम्ही आपला हा जो व्हिडिओ आहे अशा 2 भागांमध्ये विभाजित झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे वर जे काही डिलीटचं बटन दिसायला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आपला तो व्हिडिओ मधला भाग इथे डिलीट झालेला आहे. त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही ट्रान्झिशन इफेक्ट जर ॲड करायचे असतील, तर ही अशी जी उभी दांडी जी दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झिशन इफेक्ट इथे ॲड करू शकता. व्हिडिओमध्ये खूप सारे ट्रान्झिशन इफेक्ट आहेत, तुम्ही ॲड करू शकता. जर तुम्हाला कोणताही ट्रान्झिशन इफेक्ट नको आहे तर तुम्ही नन या बटनवर क्लिक करून अप्लाय केलेला ट्रान्झिशन इफेक्ट काढू शकता. त्याच्यानंतर सपोज तुम्हाला व्हिडिओमध्ये काही टेक्स्ट ॲड करायचा आहे, तर तुम्ही या लेयर बटनवर क्लिक करून येथे टेक्स्टवर क्लिक करून वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्ट
इथे ॲड करू शकता कोणतंही टेक्स्ट. इथे टाईप करून ओके बटनावर क्लिक केलं तर आपला टेक्स्ट इथे तुम्ही पाहू शकता ॲड झालेला आहे. या टेक्स्टचे कॉर्नरला इथे ओढून तुम्ही याला मोठं छोटं करू शकता. त्याच्यानंतर टेक्स्टसाठी काही इथे या टेक्स्टला व्हिडिओच्या कुठपर्यंत ठेवायचं आहे त्याला तुम्ही टेक्स्टचा जो काही कॉर्नर आहे या कॉर्नरला इथे वळून याची लेंथ कमी जास्त करू शकता. ज्या व्हिडिओमध्ये जिथपर्यंत तुम्हाला टेक्स्ट पाहिजे तिथपर्यंत या टेक्स्टला तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर या टेक्स्टला इथे जे काही फॉन्ट ऑप्शन आहे त्या फॉन्टने तुम्ही या टेक्स्टचे फॉन्ट इथे चेंज करू शकता. अँड्रॉइड वर्डवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. इथे खूप सारे टेक्स्टचे फॉन्ट दिलेले आहेत. कोणताही फॉन्ट तुम्ही इथे सिलेक्ट करून वर राईट बटनवर क्लिक करून तुम्ही फॉन्ट अप्लाय करू शकता. टेक्स्ट जेव्हा येईल तेव्हा कशा प्रकारे दिसायला पाहिजे ते आपण इथे इन ॲनिमेशनवर क्लिक करून वेगवेगळ्या प्रकारचे इन ॲनिमेशन इथे या टेक्स्टवर अप्लाय करू शकतो. ॲनिमेशन नको असेल तर नन या बटनवर क्लिक करून ॲनिमेशन काढू शकतो आपण. टेक्स्ट जेव्हा जाईल तेव्हा कसं दिसायला पाहिजे त्याच्यासाठी आपण इथे आउट ॲनिमेशनवर क्लिक करून वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन अप्लाय करू शकतो. ॲनिमेशनची स्पीड आपण इथून जास्त करू शकतो. पाहू शकता तुम्ही ह्याला मागे पुढे घेऊन अशा प्रकारे स्पीड पण आपण कमी जास्त करू शकतो. ॲनिमेशन हटवण्यासाठी नन या बटनवर क्लिक करायचं आहे. ओव्हरऑल ॲनिमेशन पण अप्लाय करू शकतो आपण याच्यावर. वेगवेगळ्या प्रकारचे ओव्हरऑल ॲनिमेशन हटवण्यासाठी नन या बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर कलर पण आपण या टेक्स्टचा चेंज करू शकतो. इथून वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स इथे आहेत. कोणताही कलर आपण सिलेक्ट करू शकतो. इथून खूप सारे कलर्स आहेत इथे. त्याच्यानंतर कॉर्नर पिन या टेक्स्टच्या कॉर्नर पिन अप्लाय केल्याच्यानंतर असे कॉर्नर्स येतील टेक्स्टच्या चारी बाजूने. त्या कॉर्नरला ओढून आपण अशा प्रकारे याचं टेक्स्टची स्टाईल चेंज करू शकतो. अप्लाय केलेले कॉर्नर पिन हटवण्यासाठी तुम्हाला ते खाली रिसेट ऑलवर क्लिक करायचं आहे. कॉर्नर पिन हटून जाते. त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली ब्लेंडिंगचा एक ऑप्शन दिलेला आहे. या ब्लेंडिंगवर क्लिक करून तुम्ही याची ओपॅसिटी कमी जास्त करू शकता आणि डिफरंट टाईप्स ऑफ इथे ऑप्शन्स आहेत ते तुम्ही याच्यावर अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर प्रिसेटचं जे काही ऑप्शन आहे या प्रिसेटच्या ऑप्शनमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रिसेट इथे अप्लाय करू शकता टेक्स्टवर. त्याच्यानंतर टेक्स्ट ऑप्शन इथे आहेत. टेक्स्टला बोल्ड करू शकता, इटॅलिक करू शकता, अंडरलाईन करू शकता. त्याच्यानंतर आउटलाईन अप्लाय करू शकता तुम्ही टेक्स्टवर. याला इनेबल करून घ्यायचं आहे अगोदर. डिसेबल असेल तर इनेबल करायचं आहे आणि आउटलाईनचा कलर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथून याचं वेट तुम्ही वाढवून किंवा कमी करू शकता. त्याच्यानंतर टेक्स्टवर शॅडो अप्लाय करू शकता. इथून शॅडोसाठी याला इनेबल करायचं आहे. शॅडोचा कलर सिलेक्ट करू शकता. इथून क्लिक आणि डिस्टन्स शॅडोचं कमी जास्त करू शकता. अँगल कमी जास्त करता येतो शॅडोचा. इथून स्पीड शॅडोची कमी जास्त करता येते. शॅडोची साईज इथून कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर ग्लो अप्लाय करू शकता टेक्स्टवर. याला इनेबल करून घ्यायचं आहे अगोदर. इथून कलर सिलेक्ट करायचा आहे. स्पीड कमी जास्त करू शकता. ग्लोची साईज कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर बॅकग्राऊंड कलर अप्लाय करू शकता. टेक्स्टला इनेबल करून घ्यायचं आहे. बॅकग्राऊंड कलर इथून सिलेक्ट करायचा आहे. बॅकग्राऊंड कलर जर टेक्स्टच्या संपूर्ण फुल विड्थसाठी पाहिजे तर हा फुल विड्थ बॅकग्राऊंडला
इनेबल करायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारचं बॅकग्राऊंड कलर आपला सिलेक्ट झालेला आहे. त्याच्यानंतर सपोज तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठे काही इमेज वगैरे ॲड करायची आहे, तर इमेज ॲड करण्यासाठी तुम्हाला मीडियामध्ये जायचं आहे आणि इमेज सिलेक्ट करायची आहे. मी इथे एक स्क्रीनशॉट सिलेक्ट करतो. हा मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे मोबाईलचा, तो मी इथे सिलेक्ट केलेला आहे. पाहू शकता हा स्क्रीनशॉट आलेला आहे. या स्क्रीनशॉटला समजा तुम्हाला मोबाईल फ्रेममध्ये दाखवायचं आहे काय रेकॉर्डिंगमध्ये, तर एक मोबाईल फ्रेम PNG तुम्हाला डाउनलोड करून घ्यावी लागेल. ती फ्रेम मीडियामध्ये जाऊन तुम्हाला येथे ॲड करून घ्यायची आहे. त्या मोबाईल फ्रेमची ग्रीन स्क्रीन हटवण्यासाठी, ग्रीन स्क्रीन मोबाईल फ्रेम आहे, याची ग्रीन स्क्रीन हटवण्यासाठी तुम्हाला इथे क्रोमा कीवर क्लिक करायचं आहे आणि याला इनेबल करून घ्यायचं आहे. आणि ही जी काही फ्रेम आहे त्याला सिलेक्ट करून तुम्हाला या मोबाईलमध्ये व्यवस्थितरित्या असं फिट करायचं आहे. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे तुम्ही ॲड करू शकता. आता याच्यावरचा काही भाग ब्लर करण्यासाठी तुम्हाला इथे इफेक्टमध्ये जायचं आहे आणि बेसिक इफेक्ट सिलेक्ट करून गॉसियन ब्लर सिलेक्ट करायचा आहे. आणि जेवढा भाग तुम्हाला ब्लर करायचा आहे त्याला तुम्ही छोटं करून असं ठेवून तेवढा भाग तुम्ही ब्लर करू शकता. त्याच्यानंतर सपोज तुम्हाला काही इमेज इथे ॲड करायची आहे या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही पुन्हा मीडियामध्ये जाऊन इमेज तुम्ही अशा प्रकारे ॲड करू शकता. इमेजला छोटं करण्यासाठी एक कॉर्नर तुम्हाला असे कमी जास्त करायचे आहेत. आता ही इमेज तुम्हाला एका सर्कलमध्ये जर पाहिजे असेल तर तुम्हाला इथे खाली यायचं आहे क्रॉपिंगवर आणि या क्रॉपिंगच्या या मास्कला तुम्हाला इनेबल करायचं आहे आणि इथे शेपमध्ये जाऊन सर्कल सिलेक्ट करायचं. पाहू शकता आपली इमेज जी आहे ती सर्कल शेपमध्ये इथे आलेली आहे. याला तुम्ही छोटं मोठं करू शकता. इथे सपोज मला या इमेजला रोटेट करायचं आहे, तर तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे आणि इथे जे काही प्लसचं बटन दिसायला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला टाईमलाईनमध्ये समोर जायचं आहे आणि इमेज प्लसच्या बटनवर क्लिक केल्याच्यानंतर ज्या प्रकारे रोटेट करायचं आहे त्या प्रकारे तुम्हाला असं समोर जाऊन तुम्ही याला असं रोटेट करून घ्यायचं आहे. पाहू शकता आपण व्हिडिओ प्ले करून आपली इमेज कशा प्रकारे रोटेट होते. त्यानंतर समजा तुम्हाला व्हिडिओमध्ये काही बॅकग्राऊंड म्युझिक ॲड करायचं आहे, तर तुम्हाला ऑडिओमध्ये जायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचं ऑडिओ फाईल सिलेक्ट करून घ्यायची आहे. पाहू शकता बॅकग्राऊंड म्युझिक आपल्या इथे ॲड झालेला आहे. तुम्हाला तुमची काही रेकॉर्डिंग ते रेकॉर्ड करायची असेल तर तुम्ही ते रेकॉर्ड बटनवर क्लिक करून तुमचा ऑडिओ रेकॉर्ड करू शकता. त्याच्यानंतर एक काइन मास्टरचं जे काही वरती वॉटरमार्क दिसत आहे ते हटवण्यासाठी तुम्हाला जे काही सबस्क्रिप्शन प्लॅन्स आहेत ते तुम्हाला इथे घ्यावं लागतील इयरली आणि मंथली, तेव्हा काइन मास्टरचं वॉटरमार्क इथून हटवून जातं. हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी तुम्हाला इथे वर अपलोडचं बटन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला इथून याचं रिझॉल्युशन आणि फ्रेम रेट इथून सिलेक्ट करू शकता तुम्ही आणि ते सिलेक्ट करून तुम्हाला इथे खाली सेव्ह ॲज अ व्हिडिओ याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा व्हिडिओ सेव्ह करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर
आणि कॉमेंट करा. धन्यवाद.